3 षटकांची मॅच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपण पाहतोय. प्रथम आणि रितेश 3 षटकांची मॅच असणारा सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिले षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम जाधव. एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळताना आपण पाहू. मेन माणसाच्या भूमिकेत आपण पाहतोय वैभव लेखपंच आपण पाहतो कैलासवीर. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय रितेश. नो स्ट्राइकला आपण पाहतोय प्रथम. गोलंदाजी मार्कवर आलेत गोलंदाज शुभम जाधव. पिऊनचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील गोलंदाज शुभम. पहिला चेंडू खोलात फेकलाय, फटका बसलाय. चेंडूची उचल फेक होणार तो पूर्वी आपण पाहतोय 2 धावा सहज कंप्लीट. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज शुभम. आडव्या बॅटनं हा फटका सजवायचा होता, क्षेत्ररक्षक येणार. चांगलं झेल कॅरी केलं जात आहे. फलंदाज होईल पहिला पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवर विकेटची प्राप्तता. चांगली गोलंदाजी केली जाते आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजय. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. सेकंड राऊंडची ही पहिली लढत. कोयना टूथ आणि त्याच्या विरोधात खेळणारी टीम आपण पाहतोय अक्कलवाडी संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता कोयना टूथ संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज शुभम जाधव कडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील. आपल्या बॅटनं हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल. चेंडूची उचल फेक होईल तो पूर्वी 2 धावा सहज कंप्लीट. या 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 4 या धावसंख्येवर. चार धावा लागल्या धावपलकेवर. चांगली गोलंदाजी केली जाते आहे गोलंदाज शुभम कडनं. उलटा चेंडू वाढवाय बॅटनं हा फटका सजवलाय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अजयच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
अजयच्या बॅट मधून या चौकारीच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा लागल्या धावफलकेवर. पुन्हा अक्रॉस द लाईन 30 दिशे आणि यावेळेस चेंडू जाईल सीमारेषेच्या पल्लेकडे. अजयच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. षटकार आला अजयच्या बॅट मधून आणि षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकेवर. चोवीस धावा लागल्या धावफलकेवर. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. षटक क्रमांक दुसरं संपलंय 2 षटकाराच्या अखेरीस. 1 विकेट 24 धावा धावफलकेवर. जोडल्या गेल्यात आतापर्यंत. चांगली फलंदाजी आता अजयच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिली. 3 चौकार 1 षटकाराच्या साह्याने आतापर्यंत केली आपण त्याच्या बॅट मधून पाहतोय. स्लॉगवरचे षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अजय. 3 चौकार 1 षटकाराच्या साह्याने आतापर्यंत फलंदाजी आपण त्याची पाहिली आहे. गलीमध्ये चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू सरळ निघून जातोय 4 धाव्यांसाठी. चांगली फलंदाजी केली जाते फलंदाज अजयच्या माध्यमातून. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण तो 28 धावा धावफलकेवर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटलने आपटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहज कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल देखील केला जातोय आणि धावचीत फलंदाज होईल बाद. या चेंडूवर मिळतील 2 धावा 1 विकेट देखील मिळली जाते. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज विराज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तीस धावा लागल्या धावफलकेवर. सलामीचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. मिस टायमिंग फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला जातो आणि फलंदाज होईल बाद. सुदेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज
चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज सूरजच्या माध्यमातून जरूर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 3 चेंडू फेकलेत, 6 धावा खर्च केलेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज सूरज कडनं. 5व्या क्रमांकाचा फलंदाज सुदेश स्ट्राईक एंड वरती असतील. खोलवर चेंडू फेकलाय, तेवढाच ताकदीचा फटका आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. तो पूर्वी 2 धावा सहज कंप्लीट. या 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा धावफलकेवर. बत्तीस धावा लागल्या धावफलकेवर. यावेळेस समोर चेंडू उडवलाय, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक दर्जेचं केलं जात आहे, चांगलं झेल कॅरी केलंय आणि फलंदाज होईल बाद. असणार आहे. आपण नाणेफेकी करण्यासाठी या टॉक्स बॉक्स मध्ये शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज सूरजला. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय यश. फटका चांगला आहे. अचूक फेकी केली जाते आहे. दोन धावा या चेंडूवर येथील विकेट देखील आली आहे. या 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकेवर आणि 35 धावसंख्येचा टार्गेट असणार आहे. चला नेक्स्ट मॅच तलेगाव आणि कराडे दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असणार आहे आपण टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे. कराडे संघाचा संघनायक या, तलेगाव संघाचा संघनायक उपस्थित आहे. 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असणार आहे. तर आंबेवाडी गावचे एक दमदार नेतृत्व तुकाराम आंबेर साहेबांना विनंती करतोय आपण या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दुसऱ्या सत्रात बॅटिंग करणारे आपण टीम पाहू कोयना 2.
नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कराडे संघानं. आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे. अठरा चेंडू 35 धावसंख्येचा गरज असताना सलामीची जोडी आपण पाहतोय सतीश आणि ऋषी. ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलेत गोलंदाज सुदेश. कुलवाडी संघाच्या बाजूने पहिलं षटक फेकणार गोलंदाज सुदेश. स्ट्राइक एंड वरती फलंदाज ऋषी, नो स्ट्राइकला सतीश. अशी जोड साखली मैदानामध्ये आपण पाहतोय. 18 चेंडू 35 धावसंख्येची गरज असणार आहे. ओव्हर द विकेट ना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुदेश. पटका चांगला होता, तेवढेच दर्जाचा क्षेत्ररक्षण. चेंडूची उचल फेक होणार, तो पूर्वी सिंगल धाव येते. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च करतोय गोलंदाज सुदेश. स्ट्राइक एंड वरती फलंदाज सतीश. यावेळेस लाईन करावा आहे, पंचांचा इशाराला वाईट चेंडू. वाईट चेंडूच्या साह्याने धावसंख्या 1 ने सरकेल 2 या आकड्यावर. यावेळेस देखील फटका चांगला आहे. पहिली धाव वेगाने घेतल्या, दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव देखील सहज कंप्लीट. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा लागल्या धावफलकेवर. पहिले षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी केली जाते. कुठलाही मोठा फटका अजून आला नाही आहे. यावेळेस जरी आपण पाहिला तर चेंडू उंच गेलाय. झेल पकडला जातोय, फलंदाज सतीश होईल बाद. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सुदेशच्या माध्यमातून. पहिले षटक हाताळत असताना
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मितेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज असताना षटकार मारून हा सामना विजय केला होता. तोच फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज सुदेशच्या माध्यमातून. पहिलं षटक फेकत असताना तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मितेश स्ट्राइक एंड वरती असतील. वरती विकेट ना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. शॉर्ट टर्म पोल चेडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बॅक टू बॅक विकेट येताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्कलवाडी संघाच्या बाजूने चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज शुभम जाधव. धावसंख्येला कुठेतरी रोख लावलं गेलंय. 4 धावा लागल्या धावपलकेवर. 2 विकेट देखील आतापर्यंत गमावल्यात. दुसऱ्या सत्रात बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय कोयना 2 च्या बाजूनं. शुभमच्या बॅट मधून गेल्या गेल्या प्रहार आणि चेंडूला भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा लागल्या धावपलकेवर. अजूनही शेवटचा चेंडू फेकायचा आहे. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला भिरकावला षटकारांसाठी. आता शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज सुदेश या गोलंदाजाला. वर विकेट ना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील. यावेळेस वेगवान चेंडू फेकलाय. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिल्या षटकाराच्या अखेरीस 2 विकेट 10 धावा धावपलकेवर लागल्या जातात. आता समीकरण असेल 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज आता असणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन आलेत गोलंदाज विराज. 12 चेंडू 25 धावा अजूनही वाजवायच्यात. दुसऱ्या सत्रात क्षेत्ररक्षण टीम आपण पाहतोय अक्कलवाडी संघाच्या बाजूने. पहिले षटक सुदेशने फेकलं. 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि 10 धावा खर्च केल्या. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय ऋषी.
गल्लीमध्ये चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सरळ निघून जाईल. ऋषीच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि 4 धावेच्या साह्यानं पहिले षटक आपण पाहिलं तर शांत होते फलंदाज ऋषी. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय फलंदाज ऋषीच्या बॅट मधून. अक्रॉस लाईन क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव देखील सहज कंप्लीट. या 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतो 16 धावा लागल्या धावफलकेवर. दहा चेंडू अजूनही 19 धावसंख्येची गरज असणार आहे. चांगली फलंदाजी केली जाते. फलंदाज ऋषीच्या माध्यमातून ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होईल. कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते गोलंदाज विराजच्या माध्यमातून. यावेळेस गोलवर चेंडू पटका सजवलाय. एकच धाव येते. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकेवर. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय शुभम जाधव. त्याच्या बॅट मधून आपण पाहिला तर एक षटकार आतापर्यंत आलाय. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज शुभम. यष्टीरक्षक आणि केली चुकी आणि चेंडू नॉन स्टॉप जाईल. असे मारेशीच्या पलीकडे येते चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धावफलकेवर. 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. खोलवर चेंडू फेकला होता. षटक क्रमांक दुसरं संपलाय. 2 षटकाराच्या अखेरीस 21 धावा धावफलकेवर आणि आतापर्यंत 2 विकेट गमावल्यात. चला 12 मॅन आपण पाण्याची पूर्तता करायची. अकुलवाडी संघाचा 12 मॅन. आता 14 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे.
नेक्स्ट मॅच तलेगाव आणि कराडे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कराडे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज असणार आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय ऋषी, नो स्ट्राइकला शुभम. सहा चेंडू 14 धावसंख्या वाचवायचे आणि गोलंदाजी ट्रॅक वर आलेत गोलंदाज यश. हा गोलंदाज सहा चेंडू 14 धावा. गोलंदाजी ट्रॅक वर आलेत गोलंदाज यश आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋषी. फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय 4 धाव्यांसाठी. येतोय ऋषीच्या बॅट मधून हा चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धावपलकेवर. आता समीकरण बदलेल. 5 चेंडू 10 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. हलक्या दहाने आपण कसा जवलाय. एकच धावे येते या चेंडूवर. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतो 26 धावा धावफलकेवर. 4 चेंडू 9 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. स्ट्राइक एंड वरती यावेळेस फलंदाज येतील शुभम जाधव. चार चेंडू 9 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. 26 धावा धावफलकेवर जोडल्या गेल्यात आतापर्यंत. यावेळेस चेंडूला उडवलाय शुभम जाधव ऑन द फायर. चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. असणार आहे. 3 चेंडू 3 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. चांगली फलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली शुभम या फलंदाजाची. 2 षटकार 4 चेंडू आणि 16 धावसंख्येवर आतापर्यंत खेळतोय. यावेळेस ऑस्ट्रमच्या बाहेर चेंडू खराब आहे. वाईटच्या साह्याने धावसंख्या एकने सरकेल. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावपलकेवर जोडल्या गेल्यात. 3 चेंडू असतील आणि अजूनही 2 धावसंख्येची गरज. दोन धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे.
2 धावेच्या साहाय्याने सामना विजय होतोय आपण पाहतोय. कोयना 2 आपण पाहतोय.